नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये माधुरी फॅशन डिझायनर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला बेसिक शिलाई कोणत्या पद्धतीने शिकायचं हे तुम्हाला काही टिप्स द्यायचं आहे। पहिली टिप्स आहे, आपण ध्येय ठेवायचं की मला शिकायचंच आहे। दुसरी स्टेप आहे, बेसिकपासून स्टार्ट करायचं। बेसिक म्हणजे काय? बसले शिकणे, चांगल्यानं तुरपाई करणे, हुकाचे आय करणे, काज करणे, ह्या बेसिक चीजे छोट्या छोट्या असल्या तरी खूप कामात येणार आहेत। सरळ शिलाई करणे, लेवलमध्ये शिलाई आणणे, तिरकी शिलाई नेणे, गोलाकार शिलाई नेणे, ह्या बेसिक चीजे जरी छोट्या छोट्या असल्या तरी खूप कठीण आहेत आणि ह्या कामानुसार आपली जी सफाई कामाची सफाई हे खूप कामात येते सफाईमध्ये। त्यामुळे बेसिक स्टार्ट करायचं आधी, त्यानंतर कोणाच्या गोष्टीमध्ये यायचं नाही। थर्ड पॉईंट आहे, कोणाच्या गोष्टीमध्ये यायचं नाही। म्हणजे कोणी म्हणतात की नाही ती तशी शिकवते, हा फॉर्म्युला गलत आहे, तो फॉर्म्युला गलत आहे, हे असं नाही शिवायचं, पण नाही, ती शिकवते तर तुम्हाला चांगलेच शिकवेल। तिच्याकडून शिकून घ्यायचं, तिच्याच फॉर्म्युला पूर्ण करायचं, जो बी असेल शिकवणारा, आणि शिवून पाहायचं। 2-3 ब्लाऊज जसं आपण शिवलं जमला तर आपल्याला नक्की समजेल की नाही तो फॉर्म्युला बरोबर आहे। अगर एखाद्या गोष्टीमध्ये चूक होत असेल थोडंसं तर सांगायचे, नाही बा माझ्या इथं गोष्टी चूक होतं, पण कोणाच्या अच्छा पॉईंट आहे। चौथा फॉर्म्युला आहे, तुम्हाला मन पक्का करणं। मन पक्का करणं म्हणजे कसं आहे, तुम्हाला किंवा तुम्हाला शिकत असताना काही प्रॉब्लेम येत असतील, थोडंसं कोणत्या गोष्टी येत नसतील तर असं म्हणायचं नाही की मला येतच नाही, मी शिकणार नाही, खूप कठीण आहे। नाही, कठीण जरी असली तरी आपण प्रॅक्टिस केल्यानं ती गोष्ट पूर्ण होत असते। म्हणून त्या गोष्टीमध्ये जिद्दी न मिळायचं आणि ती गोष्ट वारंवार करून पाहायची। गोष्ट म्हणते मी, पण तो जो बी काम आहे शिलाईचं ना, तर नक्की आपल्या त्या कामामध्ये सफाई पण येतो आणि त्या कामात आपली सुद्धा होते। म्हणून आपला मन पक्का करायचं। माझ्या तुम्हाला चॅनलमधला व्हिडिओ माझे काही टिप्स तुम्हाला आवडल्या असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।